प्रिय विद्यार्थ्यांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बेरोजगार शिक्षकवर. आज आपण तुमच्यासाठी मराठी व्याकरणची सिरीज सुरू करतोय. बेसिकपासून टफ प्रश्न आपण यामध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. फक्त तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. नक्कीच ही सिरीज आपण पुढे चालू ठेवू. प्रश्न पहिला, मराठी भाषेची जननी कोणत्या भाषेला मानले जाते? 1 प्राकृत, 2 संस्कृत, 3 कानडी, 4 इंग्रजी. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेची जननी ही संस्कृत भाषा आहे. प्रश्न दुसरा, मराठी भाषा कोणत्या भाषा कुळातील आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. मराठी भाषा कोणत्या भाषा कुळातील आहे? 1 इंडो युरोपीय, 2 द्रविडियन, 3 ऑस्ट्रो आशियाई, 4 तिबेटी. अक्षर थोडं लई दिवसानं प्रयत्न करायला लागलो त्यामुळं अक्षर थोडं कमजोर आहे, तुम्ही समजून घ्या. तर मराठी भाषा ही इंडो युरोपीय भाषा कुळातील भाषा आहे, हे लक्षात आपल्या राहू दे. प्रश्न तिसरा, मराठी या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली असे मानले जाते? अनेकदा प्रश्न ऐका. मराठी या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली असे मानले जाते? 1 मरहट्टा, 2 महाराष्ट्र, 3 महारथी आणि 4 मरकड. तर मराठी या शब्दाची उत्पत्ती महारथी या शब्दापासून झालेली आहे असे मानले जाते. प्रश्न चौथा, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? 1 मोडी, 2 देवनागरी, 3 रोमन आणि 4 फारसी. तर आपल्या सर्वांना माहीत आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी समजून घ्या की मराठी भाषेची लिपी ही कोणती आहे, तर देवनागरी लिपी आहे. पुढचा प्रश्न, आपल्या मनातील विचार, भावना व अनुभव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब होय. 1 लिपी, 2 व्याकरण, 3 भाषा आणि 4 संवाद. आपल्या मनातील विचार, भावना व अनुभव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे याचं पर्याय 3 हे बरोबर उत्तर आहे, भाषा होय. विचार, भावना आणि अनुभव व्यक्त करण्याचे साधन ही भाषा हे असते. 3 नंबर पर्याय बरोबर आहे. प्रश्न 5वा, देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कशी आहे? प्रश्न 6वा, देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कशी आहे? उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, वरून खाली आणि चौथा खालून वर. तर देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे, म्हणजे आपण ह्या साईडनं लिहिण्याला सुरुवात करतो आणि इकडं पोचतो. उर्दू जी असते ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. तर देवनागरीमध्ये डावीकडून लिहिली जाते, डावीकडून उजवीकडे, म्हणजे आपण ह्या साईडने इकडे येतो. प्रश्न 7वा, देवनागरी लिपीला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रश्न 7वा पुन्हा एकदा ऐका. देवनागरी लिपीला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? 1 बाळबौद्ध लिपी, 2 मोडी लिपी, 3 आदर्श लिपी, 4 गुप्त लिपी. तर देवनागरी लिपीला बाळबौद्ध लिपी या नावाने ओळखले जाते. प्रश्न 8वा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? प्रश्न 8वा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? 1 लिपी, 2 व्याकरण, 3 वाङ्मय आणि 4 संवाद. तर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न 9वा, मराठी व्याकरणाची पाणिनी कोणाला म्हणतात? प्रश्न 9वा, मराठी व्याकरणाची पाणिनी कोणाला म्हणतात? 1 दादोबा पांडुरंग तरखडकर, 2 बाळशास्त्री जांभेकर, 3 मोरो केशव दामले आणि 4 गोपाळ गणेश आगरकर. तर मराठी व्याकरणाची पाणिनी हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात, हे माहीत पाहिजे आपल्याला.
महाराष्ट्र भाषाचे व्याकरण हा ग्रंथ 1836 मध्ये कोणी लिहिला? गंगाधर शास्त्री फडके, दादोबा पांडुरंग तरखडकर, मोरा वाळवे, कृष्णशास्त्री चिपळूणकर. तर मराठी भाषाचे व्याकरण हा ग्रंथ 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेला आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच प्रश्न. तुम्ही नक्कीच आपल्याला हे करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमच्यासाठी आपण चांगले चांगले प्रश्न डेली सिरीजप्रमाणे आपण घेऊ. आत्तासाठी थँक्यू आणि आभारी आहे.